आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला लोणार झील जवळ काही असलेले मुख्य मंदिर दाखवणार आहोत आणि त्यासोबत या मंदिरांशी जोडलेले काही तथ्य पण आम्ही सांगणार आहोत। मुंबईपासून जवळ 500 किलोमीटर लांब बुलढाणा जिल्ह्यात एक तलाव आहे। या तलावाची निर्मिती मित्रांनो आजपासून 50,000 वर्षापूर्वी एक उल्कापिंड पृथ्वीवर आदळला होता, त्यामुळे याची निर्मिती झाली होती। परंतु जितका हा तलाव आश्चर्यचकित आणि बघण्यासारखा आहे, परंतु यापेक्षाही रहस्यमय आणि आश्चर्यचकित करणारे मंदिर या तलावाच्या चारही बाजूंनी आहेत आणि हे हजारो वर्षापूर्वीचे आहे मित्रांनो। सगळ्यात आधी आपण आलो आहे मित्रांनो गोमुख टेम्पल। या मंदिरातील एक आश्चर्याची गोष्ट मित्रांनो, ही पाण्याची धार मित्रांनो हजारो वर्षापासून निरंतर वाहत आहे। शोधकर्त्यांनी पुरावे दिले आहेत, या गोमुख मधून निघणारे पाणी पृथ्वीच्या 18 किलोमीटर आतून सायपन टेक्निकने येथे येत आहे। विशेष म्हणजे वर्षाच्या 12ही महिने या पाण्याची धार निरंतर वाहत असते मित्रांनो। कितीही भयंकर दुष्काळ जरी पडला तरी येथे पाणी राहतच मित्रांनो। या पाण्याच्या कुंडाजवळच खूप काही मंदिर आहे मित्रांनो, ज्यांची रचना आणि शिल्पकला खरंच बघण्यासारखी आहे मित्रांनो। किती सुंदर कलाकृती आहे मित्रांनो या पिलर्स वरती। आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने येथे थोडी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो। तर येथे या पिलर्स वरील येथे डिफरन्स पहा, हा खांब आजपासून 1000 वर्षापूर्वी बनवला होता, राईट। आणि येथील काही पिलर्स पडले होते मित्रांनो, तर मग आपल्या आर्किओलॉजिकल ऑब्झर्वे कडून हे पिलर्स परत बसवले गेले। परंतु याचं तुम्ही वर्क्स पहा मित्रांनो, यावर काहीच वर्क्स नाही, यावर काहीच काम नाही केलेलं। या पिलर्स वरच डिझाईन आणि शिल्प काही कोरलेलं नाही, बघू शकता हे एकदम प्लेन आहे मित्रांनो। हे म्हणजे नंतर बसवले होते मित्रांनो पिलर्स, म्हणजे येथील ओरिजिनल पिलर्स आहे ते डिस्ट्रॉय झाल्यानंतर हे नवीन बनवले आहे मित्रांनो। अशा प्रकारे ही गोष्ट स्पष्ट दिसत आहे मित्रांनो, बघू शकता। तर याने ही गोष्ट स्पष्ट समजत आहे, तर आजपासून हजारो वर्षापूर्वी टेक्नॉलॉजी किती चांगली होती मित्रांनो, किती सुंदर, किती अप्रतिम कारागिरी होती त्यावेळीची मित्रांनो, जी आज पण चांगल्या व्यवस्थित आहे मित्रांनो। आणि असं काम आजचे लोक पण नाही करू शकत मित्रांनो। आणि समुद्र मंथन इथे दाखवला आहे मित्रांनो। गोमुख टेम्पल पाहिल्यानंतर जसंही आपण या शिडीने खाली उतरतो, तर मित्रांनो आपल्याला अजून पुढे दिसतं एक रहस्यमय मंदिर। या मंदिराचं वैशिष्ट्य हे आहे मित्रांनो, आत दिवसा पण एवढा घनदाट अंधार राहतो ना, की विना टॉर्च शिवाय 2 फूट पुढे काय आहे हे पण आपल्याला दिसत नाही मित्रांनो। रेकॉर्ड करण्यासाठी आम्हाला कॅमेराचा ISO वाढवायला लागला मित्रांनो आणि टॉर्च लावायला लागली, तेव्हा कुठेतरी हे रेकॉर्ड झालं। येथे एकदम शांतता होती मित्रांनो, बाहेरील कोणताच आवाज आत नव्हता येत मित्रांनो, लाईट सुद्धा इथे येत नव्हती। येथे आत छताच्या खाली सुंदर नक्षीकला कोरलेली दिसत आहे मित्रांनो, जी शक्यतो माझ्या हिशोबाने बाहेर दगडांवर कोरून या मंदिरात आणून ते दगड या छताच्या खालून एखाद्या ॲडेसिव्हने चिटकवलेले दिसत आहे। कारण खालून वरती पाहून असं चनी आणि हातोड्यांच्या साहाय्याने अशी नक्षीकला कोरणं खूप अशक्य आहे मित्रांनो। परंतु ही नक्षीकला येथेच जर कोरली असेल तर त्यावेळीच्या वास्तुकारांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मित्रांनो। खरंच इथे एका स्थानिकने आम्हाला एक उखळ दाखवला, ज्याच्याविषयी असं सांगितलं जातं की तेव्हापासून येथे आहे जेव्हा या मंदिराची निर्मिती चालू झाली। या मंदिरातील पुजारी आणि आयुर्वेदाचे ज्ञान ठेवणारे लोक या तलावाच्या जवळपास असलेल्या जंगलातून जडीबुटी आणून या उखळमध्ये कुटत होते आणि औषध बनवत होते। आणि या मंदिरातून बाहेर येताना जसंही आपण या तलावाकडे येतो, आम्हाला अजून एक मंदिर दिसून येते। येथे जवळ 35 ते 30 मंदिर आहे, जवळ हजारो वर्षापूर्वीचे आहे, खूप जुने। येथील स्ट्रक्चर पाहूनच तुमच्या लक्षात येईल मित्रांनो।
या मंदिराचं नाव आहे मित्रांनो यज्ञेश्वर मंदिर। हे मंदिर पण त्याच खूप सुंदरतेने बनवलं आहे जसं की बाकीचे मंदिर। या मंदिराच्या छतामध्ये खूप सारे स्टोन ब्लॉक्स आहे ज्यावर खूप सारी नक्षीकला, भगवानची मूर्ती आणि युद्ध प्रसंग दर्शवले आहेत। वाईट वाटणारी गोष्ट आज या दगडांच्या मध्ये भेगा पडलेले दिसत आहे, परंतु त्यावेळेस हे सारे दगड एखाद्या ऍडेसिव्हने इथे चिटकवले असतील मित्रांनो, ज्यांनी आज पण इथे मजबूतीने एकमेकांना पकडलं आहे मित्रांनो। या मंदिराच्या जवळपास केलेल्या उत्खननमध्ये या मंदिराचे खूप सारे अवशेष आणि दगड भेटले आहे मित्रांनो, ज्यांचा एसआयच्या पद्धतीने अभ्यास करून त्यांची मार्किंग केली दिसत आहे मित्रांनो। म्हणजे या सगळ्या दगडांना जोडून परत त्यांचं एक नवीन मंदिर उभं करू शकतो आपण। हे अवशेष पाहून तुम्हीच अंदाज लावा मित्रांनो, हे मंदिर त्यावेळेस किती भव्य, अप्रतिम आणि सुंदर असेल। आज यांची अशी हालत का झाली हे तर कोणी आज सांगू नाही शकत। खूप वाईट वाटलं मित्रांनो आज। या मंदिरांची अशी अवस्था पाहिल्यावर मित्रांनो, ही एक नैसर्गिक आपत्ती पण असू शकते किंवा बाहेरील आक्रमणकारकांनी ही सारी हालत केली असेल या मंदिराची। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, या मंदिराची अशी हालत होण्यामागचं काय कारण असू शकतं? खाली कॉमेंट करून नक्की सांगा। या मंदिराचा सगळा परिसर घनदाट जंगल आणि जंगली प्राण्यांनी पसरलेला आहे मित्रांनो। येथे दिवसा पण कोणी येत नाही तर रात्रीचं कोण येणार मित्रांनो। जर आजचा हा व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर याला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांकडे पण शेअर करा, म्हणजे या मंदिराची माहिती सगळ्या जनतेकडे पोहोचेल मित्रांनो। तर भेटूया मित्रांनो पुढील एका नवीन एपिसोडमध्ये। धन्यवाद।